विष्णू भगवान ना अवतार अभी ऐसा आमच्या मंडळाचं नाव भाळसरचा राजा आहे आणि माझं नाव लिंग आहे. मी 50 वर्षापासून इथं गणपती साजरा करतो. ज्या प्रकारचा देखावा बनवला आहे त्या देखावाची वैशिष्ट्य बाप्पाचं रूप एक वेगळं दिसत आहे. बाप्पाच्या रूपाने या डेकोरेशन संदर्भात आपल्या गणपती बाप्पा ज्या रूपात आहे ते आपल्या विष्णू भगवानच्या रूपात आहे आणि डेकोरेशन आपल्या वेकून आणि कंबोडाचं वेकून आहे. एकूणच विष्णूचे 10 अवतार पाहायला मिळाले. अशा पद्धतीचे अवतार आहेत आणि काय त्याच्यामध्ये आपल्याकडे 10 तसा अवतार आपण घेतलाय. आपण लास्ट इयर जे डेकोरेशन केलेलं त्या बेसावर कुणाल दादा पाटीलने आपल्याला हे मूर्ती सजेस्ट केली आहे. त्या बेसावर आपण 10 अवतार घेतले. 10 अवतार मध्ये तुम्ही पाहू शकता मत्स्य अवतार, वामन अवतार, कृष्ण अवतार, राम अवतार असे 10 अवतार घेतले आणि आपण अंगरवट मंदिर हे बनवलं आहे. आपण देखावा करला आहे. सुवर्ण महोत्सव साजरा करताना सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच हे डेकोरेशन केलं आहे. बाहेरच्या कोणी व्यक्तीने ह्याच्यात पाठ गेला नाही, कुणाच्या ह्याच्यात संबंध नाही. सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांनी केला आहे. तुम्ही बघू शकता विष्णू अवतार रूपी आहे आणि दागिन्याचा
डायमंडवर सर्व कार्यकर्त्यांनीच केलं आहे. इकडंच आहे. ही संकल्पना कशी सुचली या मंडळाला, आपल्या मंडळाला ही डेकोरेशन करण्याची संकल्पना कशी सुचली? संकल्पना आपला हेच तुम्हाला मी सांगतोय. आपण लास्ट जे 10 जसा अवतारचा देखावा केला तर त्या बेसावर आपण हे 10 अवतार दाखवले आणि त्या बेसवरती आपण हे मंदिर विष्णू भगवानच्या अंगावर त्याचा देखावा सादर केला आहे. पप्पा एकंदरीत विराजमान झालेले तर रूप आहे यंदाचं. विराजमान आहेत कशावर, ऐकून ते कशावरती विराजमान आहे नेमकं त्याच्या संदर्भातली काय माहिती? हे बाप्पा आहे आपले बोटवर विराजमान आहे, त्याच्यावर शेषनाग आहे. हे बाप्पा बोटवरती आहे, त्याच्या संगीत 10 अवतार घेऊन आपण हे देखावा करताना एक बाप्पाच्या विष्णू भगवानच्या रूप अवतरित शांत स्वरूपात देखावा आपण सर्वांना दाखवला आहे. एकूणच गणेश भक्तांपर्यंत काही संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आहे असं काय सांगा? सर्व गणेश भक्तांना एवढंच सूचित दाखवलं आहे की सेवा ही धर्म आहे. हे स्लोगन घेऊन आपण सुवर्ण महोत्सव साजरा सुरुवात केली. सर्वात प्रथम आपण सेवा दिली आपल्या गावचारातमध्ये पालघरमध्ये. सेकंड सेवा आपण दिली आहे वृद्ध आश्रममध्ये. तिसरी सेवा चेंबूरच्या ट्रॉम्बेला अनाथ आश्रममध्ये. चौथी सेवा दिली आहे टिटवालामध्ये, रुद्र आश्रम आणि राजावाडीमध्ये. अशी आपण 4 सेवा केली आणि हे सेवा ही धर्म सांगून आपण हे बापाच्या शांत स्वरूपात बापाची मूर्ती विराजमान केली आहे. एकूणच अगदी शेवटचा प्रश्न, गणेश भक्तांचा या सर्व देखावाला प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद मिळत आहे, प्रसिद्धी मिळत आहे लोकांना खूप आवडत आहेत. लांब पासून लोक इकडे येतात आणि खूप रील बनवतात आणि देखावा यांना खूप चांगला वाटतो. सकाळ 5, 5:30, 6 वाजेपर्यंत सर्वांचा देखावा बघण्यासाठी एकत्र पब्लिक येत आहे. रेग्युलर पब्लिक येत आहे आणि त्यांना खूपच आवडत आहे. ठीक आहे. जय महाराष्ट्र.